दादा, एवढ्या लवकर तुमची जयंती साजरी करावी लागेल असं आम्हाला कधी वाटलं नव्हतं. तुम्ही आज आमच्या सोबत नाही यावर कुणाचाच विश्वास बसत नाहीये. असं वाटतं दादा पुन्हा बारामती जनता दरबार भरवतील, लोकांचे प्रश्न ऐकून घेतील आणि त्यांची यंत्रणा कामाला लावतील. खरंच दादा, तुमची ही एक्झिट मनाला चटका लावून गेली आणि कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण करून गेली. कुठलाही कार्यक्रम असो, दादा तिथे वेळेत उपस्थित राहायचे. पण नियतीच्या घड्याळाचे काटे फिरले आणि वेळेआधीच दादांची साथ कायमची दुरावली. खरंच दादा, ही वेळ मात्र तुमची चुकली. आज सरकारमधला कुठलाही कार्यक्रम असो, ती तुमची कमी नेहमीच भासते. तुमचं परखड बोलणं, मिश्किल उत्तर देऊन समोरच्याची फिरकी घेणं आणि अगदी आपुलकीने सर्वांशी बोलणं, हे सगळं आम्ही सगळेच मिस करतोय. काही दिवसांपूर्वी सुप्रियाताईंच्या मुलीचा विवाह सोहळा पार पडला. यावेळीही पवार कुटुंब तुमच्याशिवाय अपूर्णच दिसलं. दादा, यंदा वारीतही तुमची कमतरता जाणवली, पण सुनेत्रा वहिनींनी अगदी तुमच्यासारखीच वारकऱ्यांची मनोभावे सेवा केली. दादा, तुमच्याशिवाय अधिवेशनही चुकल्यासारखं वाटतं. प्रत्येक वेळी तुमच्या नसण्याची जाणीव भासते. आज तुमची जयंती साजरी करताना मनावर आलेलं दडपण शब्दात मांडता येणं कठीण आहे. जाता जाता एवढंच म्हणेन, असा नेता पुन्हा होणे नाही.